कसे आहेत तुम्ही? तर मी परेश भोई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर गाईस, आजचा आपला दिवस आहे तिसरा आणि आपण सध्या आहोत ते म्हणजे रामेश्वरममध्ये. काल रात्रीच आपण रामेश्वरममध्ये आलो आहे आणि इकडे स्टे केला आहे. आणि आज सकाळ झाली आहे, सकाळी 7:30 वाजलेत आणि आता आपण नाश्ता करूया. आणि नाश्ता करून झाल्यावर मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे. आणि दर्शनासाठी जाताना कसं काय असणार आहे, सर्वप्रथम समुद्रामध्ये स्नान करायचं आहे, त्यानंतर 22 कुंडांचं स्नान करायचं आहे. हे सर्व तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो, जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो. चला आता नाश्ता करूया. नाश्ता करून झाला की आपण मंदिराकडे जाण्यासाठी मंदिर नाश्त्यामध्ये पोहे, आता पटापट पोहे खाऊन घेऊया. चला मंडळी, रामेश्वरम मंदिराकडे जाण्यासाठी सर्व आपले मंडळी निघालेली आहे. चला आता आपण सर्व बसमध्ये बसूया आणि निघूया रामेश्वरम मंदिराकडे. मित्रांनो, आपल्यासोबत आता DK टूर्सचे उमेश दादा आहे. तर उमेश दादाला विचारूया, आजचा आपला दिवस आहे तिसरा आणि आजचा आपला शेड्यूल काय असणार आहे. आज आपण आता पहिला तर चाललो आहे मंदिरामध्ये. पहिला आपण जाणार अग्नितीर्थमला, तो तिथे समुद्राचा किनारा आहे. तिथं पहिला आंघोळ करूया. नंतर 22 कुंडामध्ये आंघोळ करू. जे 22 कुंड श्रीरामांनी जेव्हा बांधले होते, पानाने काहीतरी बनवले होते, त्या 22 कुंडामध्ये आंघोळ करू. मग ते आंघोळ करून मग आपण परत फ्रेश होऊ. मग सर्व लुंगी वगैरे घालणार आहे. मग आपण जाऊया दर्शनाला. मग आज रामेश्वरमचं आपलं दर्शन असेल. मग तिथून परत येऊन मग दुसरं आपण साईट सीन करू. चला मित्रांनो, कंटिन्यू राहा. अरे बाप्पा मंगल मूर्ती. गाईस, तुम्ही बघू शकता आता आपण समुद्रकिनारी पोचलेलो आहोत. हे बघा, आता इकडे आपल्याला प्रथम स्नान करायचं आहे. हे बघा, ते घाट आहे. त्या घाटावर आपल्याला पहिला समुद्र स्नान करायचं आहे. त्यानंतर मंदिरात एंटर व्हायचं आहे. खूप सुंदर असा समुद्र आहे. बघा अण्णा, बघा आमचा अण्णा, लवकर जा. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मध्ये आपण आता सध्या आहोत ते म्हणजे अग्नितीर्थम या स्पॉटवर, या ठिकाणावर. इथेच समुद्रामध्ये स्नान करून आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जे 22 कुंड आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्नान करायचं आहे, तीर्थस्नान. त्यानंतर आपण मंदिरामध्ये देवाचं, श्रीरामांनी बनवलेल्या वाळूच्या मातीच्या पिंडीचं म्हणजे शिव भगवानचं दर्शन करायचं आहे. तर चला मंडळी, आता मी इथे अग्नितीर्थावर स्नान करतो आणि इथलं स्नान झालं की आपण आत 22 कुंडांचं स्नान करतो. तुम्ही जर इथे येत आहे तर नक्की इकडे या. तर मंडळी, फायनली आपलं अग्नितीर्थममध्ये स्नान झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे मंदिराच्या आत 22 कुंडांचं स्नान, तीर्थस्नान करण्यासाठी. माझ्या मागे बघू शकता पॅडी मामा आहे आपल्यासोबत. पॅडी मामाने थोडाफार आंघोळ केले कारण की पॅडी मामाचा सेकंड टाईम आहे. तर पॅडी मामा, इथं काय तुम्हाला काय गेल्या वेळेला आलेला त्याच्यापासून या वेळेला काय बदलाव म्हणजे काय, सर्व इथे एवढं नव्हतं. हां, म्हणजे एवढं डेव्हलप नव्हतं. हां, आता डेव्हलप भरपूर झालेलं आहे. डेव्हलप भरपूर झालं. आणि इथली माणसंसुद्धा भरपूर चेंज झाली आहेत कारण की बघत नाही आहेत, उलट वगैरे भरपूर बोलत आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथं कोणाला हिंदी येत नाही, म्हणून आम्ही पण पूर्ण हँग झालो आहे कारण की ह्यांची लँग्वेज आपल्याला कळत नाही, आपली लँग्वेज ह्यांना कळत नाही, असं झालं आहे. चला आता मागे बघूया कोण आहेत अजून. एक जण येत आहेत.
टाटा का चलो जय जगन्नाथ. अमानत अमानत. चला. ए नाना चल लवकर. तर मंडळी आपण बघा मंदिराजवळ पोचलेलो आहोत. आणि हे आहे आपलं रामेश्वरम धाम मधलं मंदिर, जे की 4 धाममध्ये येतं आणि ज्योतिर्लिंगमध्ये सुद्धा. तर मंडळी तुम्ही मंदिराच्या आतील एरिया पाहू शकता. खूप सुंदर असा एरिया आहे. हे बघा खूप छान असा एरिया बनवला. हे बघा जय श्रीराम मंडळी. जस्ट आपलं 22 कुंडांचं तीर्थस्नान झालेलं आहे आणि आपण आता कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि आपल्याला आता मंदिरात जायचं आहे. आणि मंदिरात जाण्यासाठी घाई केलेली आहे, कारण की मंदिर 12 वाजता बंद होतो. म्हणून तुम्ही जर इथं येत आहे 12च्या पहिलाच हे सर्व कुंडांचं स्नान करून घ्या आणि 12च्या पहिलाच लाईनीला लागा आणि श्रीरामांचं लिंगाचं म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगामध्ये येणाऱ्या रामेश्वरम या लिंगाचं दर्शन करा. तर चला मंडळी आता आपण दर्शन करून घेऊया. आपली सर्व मंडळी कपडे चेंज करण्यासाठी गेलेले आहे आणि आपण रेडी झालेलो आहोत. तुम्ही बघू शकता आपला एक अण्णा आलेला आहे. अन्ना तमिळ नो हिंदी अण्णा हिंदी हिंदी अण्णा हिंदी नो हिंदी हिंदी अण्णा. मंडळी आपला मेन भर्जी आलेला आहे. मेन अण्णा सॉरी भर्जी नाही अण्णा. भर्जी वाटते बघा. भर्जी वाटतंय अण्णा. हिंदी अण्णा हिंदी ओनली तमिळ. मंडळी चला आता आपण दर्शनासाठी मंदिराकडे प्रस्थान झालेलं आणि आपल्या मागे बघू शकता सर्व हळूहळू येत आहेत. चला आपण आता दर्शन करून घेऊया. लुंगी घेतली गाईस. लुंगीमध्ये चालता येत नाही लुंगीमध्ये. चला दर्शनासाठी जाऊया. मंदिर दाखवतो एक नंबर. जय श्रीराम. काय बोलत आता मी रामेश्वर कुंडामध्ये अंघोळ करून पवित्र स्नान करून आता रामेश्वर भगवानचे दर्शन घ्यायला चाललो. सर्वांची मनाची इच्छा पूर्ण हो. सर्व तृप्त हो. जय जय श्रीराम. जसे मुर्डेश्वरला तुम्हाला मी रथ दाखवले होते, तसे इकडचे रथ बघा किती छोटे छोटे. 2 प्रकारचे रथ आहेत. आणि आता आपली सर्व फॅमिली चालली आहे ती म्हणजे मंदिराकडे.
मंडळी हाती आलेला आहे बघा मंदिरामध्ये. मंडळी आहे बघा. अलिबागशी आयला ना, अलिबागशी आयला. तर मंडळी हे बघा, तुम्ही आता इथं मंदिराच्या बाहेर येऊन आल्या की शॉपिंग करू शकता. इकडे माल, मूर्ती वगैरे सर्व काही इकडे बघायला भेटेल. भैया शंख लेगा, वो दक्षिणावर्ती है भैया, ये बजाने वाला है, बजाने के लिए चाहिए. इतना बड़ा नहीं. तर मंडळी फायनली दर्शन करून हॉटेलवर आलो आहे. हे बघा माझ्या मागे बघू शकता. आता यानंतरचा काय प्रोग्राम आहे ते आपण उमेशदा आल्यावर वाट बघूया. उमेशदा आला की आपल्याला सांगेल. तोपर्यंत आता आपण फ्रेश होऊन घेऊया, कपडे वगैरे चेंज करून घेऊया. लुंगी वगैरे घातले, चेंज करून घेतो. चला मंडळी, आता आपण तयार झालो आहे, कपडे वगैरे चेंज झालेत आणि आता आपल्याला हनुमान मंदिर, लक्ष्मण कुंड, पब्बन ब्रिज हे सर्व स्पॉट फिरायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. तर चला, आता आपण 2 वाजता टायमिंग होता आणि आता आपण निघतोय हे सर्व स्पॉट पाहण्यासाठी. त्याआधी आपण थोडंफार जेवण करणार आहोत. जेवण झाल्यावर जरा एनर्जी येईल. जेवण झालं की आपण हे सर्व स्पॉट फिरूया, तुम्हाला सर्व दाखवतो. आजचा व्लॉग काही सुरुवात खूप छान झाली. रामेश्वरममधल्या रामाने स्थापित केलेल्या लिंगाच्या दर्शनाने आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि यापुढचे सुद्धा तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला, व्हिडिओमध्ये कंटिन्यू. जाम भूक लागले. भूक लागले ना जाम. टाइम झाला. भूक लागले ना जाम. उलवेशे येते आमच्यासोबत जाताना तणशी चिचा बिचा तोडताना बघा. कधी चिचा तोरल्यान बघा. इमली मंडळी, आता आपण सध्या आलो जेवायला आणि जेवणानंतर काय आपला अरेंजमेंट असणार. आपण पम्मन आणि असे लोकल जेवढे जे आहेत ना, हां, इकडे जाऊ. पम्मन आणि लक्ष्मण कुंड, हनुमान मंदिर, तेवढे जाऊ. हां, सर्व कुंड फिरायचे आहेत. मग कसं वाटला आज? खूप छान मंदिरमध्ये VIP म्हणजे दर्शन झालं DK टूर्सकडून. जर मंडळी केदारनाथला सुद्धा गेलो होतो DK टूर्सकडून सोबत, तर तिकडे सुद्धा खूप छान असं दर्शन झालं. आता एक ड्रीम राहिलं आहे जगन्नाथपुरी, तिकडे सुद्धा जायचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर इंस्टाग्रामवर मी तुम्हाला खाली मेन्शन करतो, दाखवतो. DK टूर्स या चॅनलला जा आणि बुक करा. आणि आता मे महिन्यात ह्यांनी नवीन काहीतरी नेपाळ पशुपतीनाथ वगैरे पॅकेज काढला आहे. त्याच्यात जरी कोणाला तो पॅकेज फक्त 40 जणांसाठी आहे. लवकरात लवकर कोणाला जायचं असेल तर DK टूर्स इंस्टाग्रामवर ID आहे, मेन्शन करतो आहे. त्या ID मध्ये जाऊन लवकरात लवकर कन्फर्म करा. चला आता जेवण करून घेऊ. मंडळी जेवायला आम्ही बघा आज काय मागवलं आहे. दाल तडका, रोटी, पापड वगैरे मागवलं. मदर बघा आमचं. मदर, मजा येते का? हा, मजा येते. बघ पापड खाते बघ. पण तुला मजा येते का? हो, मस्त. हे बघा एकदम छान आहे जेवण, मस्त दर्शन कसं झालं? मस्त एकदम छान झाला. आता दादाला घेऊन येणार का सोबत? दुसऱ्या वेळेला येणार आहे. बघा आम्ही पनीर शेजवान राईस मागवलं आहे. आपण आता माझ्या मागे बघू शकता, आपण सध्या आहोत ते म्हणजे पम्बन ब्रिजवर. आणि एवढा सुंदर असा पम्बन ब्रिज आहे ना, काही तुम्हाला मी सांगू शकत नाही. तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो पम्बन ब्रिज कसा आहे. एकदा नक्कीच तुम्ही रामेश्वरममध्ये या आणि या जागेचा आनंद घ्या, या जागेची वाईफ घ्या. खूप छान असा ब्रिज आहे. आणि इकडचं पाणी आहे ना गाईस, खूप म्हणजे
म्हणजे खूप फुल ब्ल्यू पाणी आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण नीला पाणी. आता पाणी तुम्ही आपल्याकडे असं बघणार पण बघा, इंजिन चाललंय इंजिन. आणि तुम्ही पूर्वी स्टोरी ऐकली असेल, सर्वात जुना ब्रिज इंग्रजांनी बांधलेला तो बघा, हा मधला ब्रिज आहे, सर्वात ओल्ड ब्रिज. आणि तो जो गेट आहे ना गाईस, मला जो दिसतोय त्या गेटमधूनच मोठमोठ्या शिप आहेत ना, या बघा या बाजूला त्या क्रॉस होतात, इकडून त्या बाजूला जातात फिशिंगसाठी. खूप सुंदर ब्रिज आहे, खूप सुंदर, पूर्णपणे ब्ल्यू पाणी आहे, पूर्णपणे. चला आता आपण थोडेफार फोटो काढू. नारबा आहे, नारबा यो बघ यो नारबा आहे. नारबा तर आपण आता पंबन ब्रिज नंतर पंबन बीचवर आलो आहे, हा पहा. आणि इथून एंट्री आहे, ते बघा, पर पर्सन 10 रुपये. आणि खूप सुंदर असं आहे, पण इथं आपण पाण्यात नाही जाऊ शकत, कारण की पूर्ण दगड आहेत आजूबाजूनी, वालू अजिबात नाही आहे. आणि आता मम्मी आणि आपल्यासोबत जे आलेत ट्रिपवर ते सर्व तिथे गार्डन. ही बघ बारके होईले, बारकी ही जाम बारके होईले. ही जाम बारके होईले. बघ आहे, परू नका. या बघा बारक्या झाल्या. तर मंडळी, आपण आता सध्या आलो ते म्हणजे विलोंडी या ठिकाणी भगवान श्रीरामांनी माता सीतेसाठी बाण मारून गोडा पाण्याचा कुंड तयार केलेला आहे. आणि तुम्ही सध्या सोशल मीडियावर पाहतच असाल, जास्तीत जास्त व्हायरल होत आहेत व्हिडिओ. हेच ठिकाण, चारी बाजूनी समुद्र आणि मध्ये गोड्या पाण्याचा कुंड, ते मी तुम्हाला आता दाखवतो. रमेश, पाणी एकदम मस्त गोड पाणी आहे, नारळासारखं आहे. अण्णा बघा, इथं समुद्र आहे बघा, पूर्ण समुद्र आहे, लांब पर्यंत. हा जो आहे, जी विहीर आहे, ती सीता मातेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा प्रभू श्रीरामाने बाण मारला होता इथे, आणि हा बाण मारून गंगा काढली होती. तोच हा पाणी आहे. तर अजूनपर्यंत एवढ्या वर्षानंतर सुद्धा बघू शकता, खूप हे बघा भरपूर खोल आहे आणि चांगलं आहे पाणी आहे, स्वीट आहे. आणि पण आम्हाला पण वाटत होतं नसेल, पण स्वीट आहे. तर मंडळी, आपण सध्या
रामेश्वरममध्ये आहो आणि रामेश्वरममध्ये आपल्या वाशीचा नाकवा असा होडीतून आलेला हे हो वाशीचा नाकवा बघा. आजचा मेनू बघा, राईस, दाल, मुगाची भाजी, ही काय आहे, भेंड्यांची भाजी, रोटी, भजी, पापड. चला आता जेवण करूया. इकडे सगळे जेवायला बसलं हे बघा.